नमस्कार मित्रांनो, फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। एका साध्या उपायाने तुमच्या रामफळाला असंख्य फळे येतील, तो उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हे बघा, हे रामफळाचं झाड आहे। 7-8 वर्ष याला लावून झालेली आहे आणि याला मुबलक फळे देखील येतात। सुरुवातीला याला फळे यायचे नाही, फुल यायचे आणि ती गळून जायची, फळ धारणायची होत नव्हती। त्यामुळे एक सोपा उपाय मी केला, त्यामुळे त्याला मुबलक प्रमाणात फळे यायला लागली। तर मित्रांनो, तो उपाय असा आहे, हे बघा, ह्या खोडावर जे दिसणारे आहे रेषा, ह्या चिरा मी चाकूच्या सहाय्याने केल्या होत्या। तर तुम्ही देखील चाकू अथवा कुऱ्हाडीच्या सहाय्याने अशा ह्या चिरायला मारायच्या। याच्या वरचे साल जे असते मऊ, त्या सालीला हळूहळू असे कट मारायचे, जेणेकरून याच्या खोडाला इजा न होता फक्त वरच्या सालीलाच अशा रेषा येतील। यामुळे झाडाची फळधारणा ही चांगल्या प्रमाणात होते। चांगल्या प्रमाणात फळधारणा होऊन फुलगळ कमी होऊन जास्तीत जास्त फळात रूपांतर आपले होते आणि याचा रिझल्ट तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। हे बघा, याला कशी फळे आलेली आहे, अत्यंत प्रमाणात याला फळे लागलेली आहे। हे बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेतच। हे बघा, खूप प्रमाणात त्याला फळे ही लगडली आहेत आणि काही फळे ही पिकायला सुद्धा लागलेली आहेत। तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण मी पिकलेली फळे सुद्धा दाखवणार आहे। हे बघा मित्रांनो, अशी छानशी सेटिंग होऊन फळे याला आलेली आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। इतकी फळे लागलेली आहे या झाडाला की अक्षरशः पूर्ण झाड हे वाकून गेलेलं आहे। हे बघा, याची काही फळे पिकायला सुद्धा लागलेली आहे आणि ती पिकलेली फळे मी तुम्हाला दाखवतो। आपण ती हार्वेस्ट पण करणार आहोत। हे बघा, हे फळ आता पिकलेलं आहे, आपण हे तोडून घेऊया। तर हे बघा, हे पिकलेलं फळ आहे रामफळाचं। अशी अनेक फळे आता पिकायला सुरुवात झालेली आहे। रामफळाचे बरेच फायदे देखील आहे मित्रांनो। हे चवीला अत्यंत गोड रुचकर असं हे फळ आहे। याच्या सेवनाने पचनाचे विकार बरे होतात, पचनक्रिया सुधारते। पण हे फळ जास्त गोड असल्यामुळे ज्यांना मधुमेह आजार आहे त्यांनी डॉक्टराच्या सल्ल्याशिवाय हे खाऊ नये, म्हणजे त्याने ब्लड शुगर वाढते। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणी हे खाऊ नये। मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।